मेक्सिकोकडे सुमारे 3000 नवीन वाहनं घेऊन जाणारा मालवाहू जहाज पॅसिफिक महासागरात बुडाला। यातील सुमारे 800 वाहनं इलेक्ट्रिक होती। अलास्काच्या ॲल्युशियन बेटाजवळ ही घटना घडली। यामध्ये अब्जावधी डॉलर्सचं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे। 3 जून रोजी जहाजाने अलास्काच्या किनाऱ्यापासून 300 मैलावर असताना आग लागल्याचा संदेश पाठवलं होतं। जवळपास 600 फूट लांब असलेले हे मालवाहू जहाज चीनमधील यंताई बंदरातून निघून मेक्सिकोच्या लाझारो कार्डेनास बंदराकडे निघालं होतं। या आगीमुळे अब्जावधी डॉलर्सचं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे।